मित्रांनो नमस्कार। 3 जून 2025 रोजीच्या या पत्रानुसार युडाइज प्रणालीमध्ये विद्यार्थी प्रमोट कसे करायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी प्रमोट करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला क्रोम ब्राउझरवरती जायचं आहे आणि गूगल सर्चमध्ये आपल्याला स्टुडंट मॉड्यूल हे सर्च करायचे आहे। या ठिकाणी युडाइज sdms.udicesplus.gov.in अशा नावाची वेबसाईट तुम्हाला दिसेल। यावरती क्लिक करायचे आहे। हे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असा इंटरफेस दिसेल। जर आपल्याला मोठा व्ह्यू पाहिजे असेल, अगदी सर्व चित्र स्पष्ट पाहिजे असेल तर या ठिकाणी 3 डॉटवरती क्लिक करून या ठिकाणी आपण डेस्कटॉप साइट निवडायची आहे। असे केल्यानंतर आपल्याला अगदी चित्र स्पष्ट दिसेल। या ठिकाणी आपण सिलेक्ट स्टेट म्हणून आपण महाराष्ट्र निवडणार आहोत आणि गो बटनाला क्लिक करायचे आहे। त्याचा युडाइज पासवर्ड आणि कॅप्चा टाकून मी लॉग इन करत आहे। केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला इंटरफेस दिसेल। 2024-25 आणि 25-26 असे दोन्ही वर्ष या ठिकाणी दिसतील। आपल्याला काय करायचे आहे, 2024-25 म्हणजे मागील वर्षाचे विद्यार्थी आपल्याला 2025-26 या वर्षीसाठी प्रमोट करायचे आहेत। 2025-26 या वर्षी आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल। क्लोज बटनाला क्लिक करायचे आहे। या ठिकाणी आपल्याला असा डेटा दिसेल। सध्या आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी 0 अशी दिसेल। प्रत्येक वर्गाची संख्या 0 आहे। याचं कारण या ठिकाणी आपण विद्यार्थी प्रमोट केलेले नाहीत। आपल्याला या वर्षीसाठी विद्यार्थी प्रमोट करायचे आहेत। जसे जसे आपण विद्यार्थी प्रमोट करूया तसे या ठिकाणी संख्या येणार आहे। तर बघूया आपण हे विद्यार्थी कसे प्रमोट करायचे। यासाठी आपल्याला या ठिकाणी शेजारी स्कूल डॅशबोर्ड आहे, त्याच खाली आपल्याला या ठिकाणी स्टुडंट मूव्हमेंट अँड प्रोग्रेशन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे आहे। असे केल्यानंतर या ठिकाणी पहिलंच ऑप्शन प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी दिसेल। या प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीला आपण क्लिक करायचे आहे। यानंतर तुम्हाला हे चित्र असं दिसेल। या ठिकाणी प्रोग्रेशन युजर मॅन्युअल, व्ह्यू समरी असे ऑप्शन्स या ठिकाणी दिसतील। प्रोग्रेशन युजर मॅन्युअल हे काम कसे करायचे याची PDF या ठिकाणी असेल। चला आपण आता प्रत्यक्ष बघूया की विद्यार्थी कसे प्रमोट करायचे ते। प्रोग्रेशन मॉड्यूलच्या ठिकाणी गो बटन आहे। या बटनाला या टॅबला मी या ठिकाणी क्लिक करणार आहे। असे केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट क्लास आणि सिलेक्ट सेक्शन अशी बटनं दिसतील। सिलेक्ट क्लास याला क्लिक करून मी माझी इयत्ता निवडत आहे आणि माझी इयत्ता आणि माझी डिव्हिजन या ठिकाणी मी सिलेक्ट करत आहे आणि नंतर गो बटनाला क्लिक करणार आहे। असे केल्यानंतर खाली या ठिकाणी माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी आलेली दिसेल आणि प्रोग्रेशन स्टेटस 2024-25 या कॉलमच्या खाली प्रोग्रेशन स्टेटस दिसेल। म्हणजे विद्यार्थी मागील वर्षीचा आता आपल्याला या वर्षीसाठी प्रमोट करायचा आहे, तर त्याला तो मागच्या वर्षी त्याला किती मार्क मिळाले आणि तो कशा पद्धतीने प्रमोट झाला आणि एकूण हजेरी किती होती ही माहिती आपल्याला इथं भरायची आहे। प्रोग्रेशन स्टेटसच्या खाली पहिलं ऑप्शन या ठिकाणी प्रोमोटेड दिसेल बाय एक्झामिनेशन। म्हणजे जर परीक्षा देऊन तो पास होऊन पुढे गेला असेल तर आपण हे ऑप्शन निवडायचं आहे। जर तो नापास झाला असेल तर आपण त्याला रिपीटर म्हणून निवडणार आहोत। आणि समजा या ठिकाणी एक्झामिनेशन न देता तो प्रमोट केला असेल, कमी चान्सेस आहेत, अशा वेळेस आपण या ठिकाणी हे बटन क्लिक करणार आहोत। म्हणजे एक्झामिनेशन शिवाय त्याला प्रमोट केलं असेल तर त्या ठिकाणी आपण हे बटन क्लिक करणार आहोत। विद्यार्थी जर परीक्षा देऊन पास होऊन पुढच्या वर्गात गेला असेल तर आपण हे बटन चॉईस करणार आहोत। त्यानंतर खाली त्याला मिळालेले मार्क आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत। एकूण दिवसापैकी किती दिवस स्कूलमध्ये प्रेझेंट होता, नंबर ऑफ डेज स्कूल अटेंडेड या ठिकाणी तुम्ही टाकू शकता। यानंतर या खाली स्कूलिंग स्टेटस 2025-26 या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। स्टडिंग इन द सेम स्कूल, तो जर आपल्याच शाळेत असेल तर तो या ठिकाणी स्टडिंग इन सेम स्कूल नावाच्या बटनावरती क्लिक करायचा आहे। जर तो शाळा सोडून गेला असेल, लेफ्ट स्कूल विथ TC विदाउट TC या बटनाला क्लिक करायचं आहे। आता तो विद्यार्थी याच शाळेत आहे म्हणून मी या ठिकाणी या बटनाला क्लिक करत आहे। यानंतर आपल्याला त्याच्या शेजारच्या कॉलममध्ये इलिजिबिलिटी प्रमोटेड
क्लास सेक्शन वाईज माझा विद्यार्थी आता 8वी मध्ये होता, तो या ठिकाणी 9वीत जाण्यासाठी या ठिकाणी क्लास 9th आलेला आहे. या ठिकाणी मी सिलेक्ट करून त्याची डिव्हिजन निवडत आहे. तो ए डिव्हिजन 8वी मध्ये ए डिव्हिजनमध्ये होता, तर तो 9वी मध्ये पण ए डिव्हिजनच मध्ये मला ठेवायचा आहे. यासाठी मी डिव्हिजन त्याची एच ठेवत आहे. त्याच्या शेजारी स्टेटस पेंडिंग म्हणून दिसेल आणि त्याच्या शेजारच्या कॉलममध्ये या ठिकाणी आपल्याला ॲक्शन नावाचं बटन आहे. या ॲक्शन नावाचा कॉलम आहे. या ॲक्शन नावाच्या कॉलमच्या ठिकाणी आपल्याला अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. मी एकदा का अपडेट केला तर तो विद्यार्थी प्रमोट झालेला असेल. मी अपेक्षा करतो की तुम्हाला मी माहिती सांगितलेली ही समजलेली असेल. तर आपण नक्कीच करून पहा आणि जर काही अडचण आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.